350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं महाराज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये साधू म्हणून नावारूपाला आले। महाराजांना वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, फक्त या महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला म्हणून प्रत्येकाच्या घरात आज महाराजांचा फोटो आहे। घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या। जिकडे तिकडे आकांत मानला होता दुश्मनाने आकांत। अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला। अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा। अशा छत्रपती शिवरायानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवतार घेऊन रयतेचं रक्षण केलं आणि रयतेवर उपकार करण्याचं काम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण जे केलंय ना, तर छत्रपती शिवराय नावाच्या साधून या महाराष्ट्रातील या हिंदुस्थान मधील रयतेवर केलेला फार मोठा उपकार आहे। आणि आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही काम करत असू गड्या, आणि आपण आपले जे आदर्श आहेत त्यांचं जीवन जर आदर्श असेल ना, एक तर आदर्श त्यांनाच मानावं ज्यांचं जीवन आदर्श असलं पाहिजे। ज्यांचं जीवन आदर्श आहे आणि ते जर आपले आदर्श असेल ना, तर आपलं जीवन सुद्धा आदर्श घडल्याशिवाय राहणार नाही। त्याच छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून मराठा आरक्षण मिळावं यासाठी प्रचंड मोठी चळवळ एका मराठ्याच्या वाघानं उभी केली। त्या वाघाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील। 22 वर्ष समाजासाठी संघटन केलंय, 22 वर्ष समाजासाठी फार मोठा संघर्ष आणि त्याग केला। पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन वनवन फिरला। अंगावर फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं। वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं, पण समाजाचं काम अविरतपणे केलंय ना। त्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघाच्या जीवनातला त्याग बघून महाराष्ट्रातला सगळा मराठा एका ठिकाणी एकवटला। याचं कारण त्या माणसाचं नेतृत्व सगळ्या समाजानं मान्य केलंय। मनोज जरांगे महाराष्ट्राला या 6 महिन्यात माहिती झाली। 11 वर्ष झाले मी मनोज जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, त्यांच्या संघटनेत काम करतोय, समाजाचं काम करतोय। त्या माणसाकडे पहिलं काहीच नव्हतं आणि आता सुद्धा काहीच नाही। काहीच नाही म्हणजे संपत्ती नाही, नव्हतीही, कमावली नाही, उलट जी होती ती जमीन सुद्धा समाजासाठी विकली। पैसा गमावला, संपत्ती गमावली, पण कोटी कोटी किमतीचा असा कोट्यावधी समाज एका ठिकाणी केला। ही संपत्ती त्या माणसाची आहे, याच्यापेक्षा मोठी संपत्ती। फार मोठा त्याग केला। सराटी अंतरवालीत लाठी हल्ला झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। लाठी हल्ला झाला, आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं, सराटी अंतरवाली गाजली, मनोज जरांगे पाटील गाजले, सगळ्यांना सगळं माहिती आहे। पण या साध्या गोरगरिबाच्या घरातल्या माणसानं जर एवढा मोठा लढा उभा केला, सरकारच्या पोटात दुखणं साहजिक आहे। सरकारने हे आंदोलन मोडायला 4-5 पर्याय वापरले लक्षपूर्वक। ऐका, जरांगे पाटलाचा लढा तुम्हाला समजेल। पहिला पर्याय आंदोलन मोडायला वापरला लाठी हल्ल्याचा। लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला, पण करायला गेले गणपती आणि झाला मारुती। आंदोलन मोडलं नाही, 1000 पटीनं पेटून उठलं। महाराष्ट्रातील लाखो मराठी अंतरवालीला आले, आंदोलन मोडण्याचा डाव फसला। दुसरा पर्याय वापरला मॅनेज करण्याचा। 2 एकर जमीन याला, याचा बाप ऊसतोड कामगार होता, याचा बाप दुसऱ्याच्या शेतात काम करत होता आणि यानं सुद्धा पहिलं हॉटेलवर काम केलंय। हे तर लगेच मॅनेज होईल। काही लोक त्यांच्याकडे गेले, कानात कुजबूज करणाऱ्यांना सांगितलं कानात कुजबूज करायची। एक जण म्हणे कोपऱ्यात चला चहा घेऊ, त्याने सांगितलं मी कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो। मॅनेज करण्याचा डाव सुद्धा सरकारचा फसला। कोणी म्हणे चेक दिला होता, चेक जरांगे पाटलांना मॅनेज करायला पैशाचा,
जरांगे पाटलाला पैसा चेक दिला होता पण पैशाचा दिला नव्हता, पैसे टाकून दिला नव्हता. कोरा चेक घ्या, आकडा तुम्ही टाका किती कोटीचा टाकायचा, तरी त्या माणसाचा अजिबात नाही. माझ्या समाजाशी दगा फटका करून गद्दारी करून मला पुढे जायचं नाही, श्रीमंत व्हायचं नाही. तो माणूस विकला गेला नाही, मॅनेज झाला नाही. मग सरकारले खतरनाक, सरकारने तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावण्याचा. जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे महाराष्ट्रात पाठवले. सरकारचं काम असतं, जाती जातीत भांडणं लावल्याशिवाय राजकारण चालत नसतं. काही कुत्रे पाठवले, तो छगन भुजबळ. छगन तो पावणे 400 जाती एका ठिकाणी केल्या, तर 400 लोक तो सभेल होते. एकच जात जमा झाली तर 1.5 कोटी मराठी सराठी अंतरवालीला आले. एक आवाज दिला तर 1.5 कोटी मराठी मुंबईला गेले. छगन 400 कुठं आणि 1.5 कोटी कुठं याचा तूच विचार कर. जाती जातीत भांडणं लावायला कुत्रे पाठवले, त्यांनी जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्या जाती मराठ्यांच्या सोबत आहे. महाराष्ट्रातली कोणती जात जाती जातीत भांडण्याचा विचार करत नाही. म्हणून तर मुसलमानाचे पोरं मराठ्यांच्या सभेत पाणी वाटत होती. बौद्ध समाजाच्या माणसानं आपल्या 1.5 एकर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली. धनगर समाजाच्या बांधवानं 3 एकर शेत नांगरलं, सभेला जागा करून दिली. वंजारी समाजाचे पोरं पोहे वाटत होते. सगळ्या जाती मराठ्याच्या आंदोलनात सहभागी आहे, सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा डाव तिसरा फसला. महेंद्र महाराज पण लय खतरनाक सरकार महाराष्ट्रातलं आपलं. महाराष्ट्रातल्या सरकारसारखं खतरनाक सरकार देशातल्या कोणत्याही राज्यात नाही. 1 नंबर सरकार आहे. नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजित दादाचा, आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुला. त्यांनी असा खतरनाक पर्याय वापरला बुवा. त्याला वाटलं मनोहर महाराज कुत्र पाठवून काही जमत नाही, ते चाव चाव केले, भोकले भोकले ना आले माघारी. मग त्यांनी पिसाळ्याला कुत्रा पाठवला. नुसता पिसाळ्याला नव्हता, बांगुरा होता, बांगुराचा. वर पाहतो खाली बोलवतो, काय त्या चकण्याचं नाव रे बरो, सदावर्ते. अरे काय डेंजर माणसं आहे. मला आता माहीत झालं माणसं महाराष्ट्रात अशी सुद्धा माणसं राहतात म्हणून. ते जंगली रानडुकरासारखं दिसतं बोधी, असे पुढे केस असे, हा ते डोळेवरती बोलतो खालती. बोलण्याची काही पद्धत स्टाईल असते, काही गरगरा गरगरा डोळे बिंगतो, भोकरासारखे डोळे त्याचे. वर पाहतो खाली, अरे मराठ्यांना भेटत नाही रे. अरे अरे तुला लखवा झाला का काय झाला तुला, कायम भुंकण्याचं काम. भेटत ना आरक्षण, तुम्हाला भेटलं तरी टिकत नाही, घटनेच्या चौकडी. अरे आरक्षण आम्ही सरकारला मागत होतो, तुला मागत नव्हतो. आणि आरक्षण आम्हाला भेटावे यासाठी वकील म्हणून काही तुझी नेमणूक केली नव्हती, तू त्या लायकीचा नाही. कायम भुंकण्याचं काम. जरांगे पाटलांनी 1.5 कोटी लोकांची सभा अंतरवलीला घेतली. सगळ्या महाराष्ट्रानं डोळ्यानं पाहिलं, टीव्हीला पाहिलं, काहींना प्रत्यक्ष पाहिलं, काहींनी चोरून पाहिली, पण सभा पाहिली. सगळ्यांनी मान्य केलं. आणि त्याला पत्रकारांनी विचारलं, सदावर्ते साहेब, ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे चकण्या, सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम. समाजाला काही संयम असतो, संयम असतो, संयम. आता या पोराला 2-4 प्रश्न विचारले तरी शांत बसते. त्याला लई विचारते म्हणते, तू तो किडत तुला काय हरांग सगळं आम्हाला विचारतो म्हणल्यावर. समाजानं संयम ठेवला, नंतर पोरांचा संयम सुटला. 3 पोरं गेले मुंबईला, फोडल्या त्या चकण्याच्या गाड्या. आता गाड्या फोडल्यावर एवढा चावताळून खाली आला, जणू याला 100 इंच सोबतच चावली. अर लई डेंजर. मग तर डोळे अजून पांढरे झाले त्याचे, वर डोळे करून. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारातीर्थी पडले. मनोज जरांगेच्या मुसक्या आवळा, मनोज जरांगेला अटक करा. अरे सदावर्त्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय करशील. गाड्या फोडल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीडियावाले त्याच्याकडे गेले. मीडियावाले लय हुशार. तोच प्रश्न त्याला विचारला, मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता, त्याच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. गाड्या फोडल्यावर दुसऱ्या दिवशी आवाज त्याचा खाली गेला. आणि तो म्हणला काय माहितीये का, मनोज जरांगे माझा भाऊ आहे.
मग तुम्ही मनोज जरांगेच्या सभेला जत्रा का म्हटले? मी वर्षातून एक ते आहेच तेवढं कॉमेडी. तुम्ही जत्रा का म्हटले? मी वर्षातून एकदा गावाकडे जातो. आमच्या गावाकडे मोठी जत्रा भरते. आमचं मोठं कुटुंब आहे. माझे वडील बाल गुन्हेगार होते. माझे 2 चुलते डाकू होते. तुमची आजी काय करायची? माझी आजी एवढी सुंदर आणि हँडसम होती. माझी आजी एवढी ब्युटिफुल होती. रशियन मुलींनाही लाजवेल एवढी ब्युटिफुल दिसत होती. तुमची आई काय करायची? माझी आई दारू बनवायची. बरं तुम्ही सभेला जत्रा का म्हटली? मी जत्रा यासाठी म्हटलं, जत्रेत महादेवाचं मंदिर असतं. मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना. पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणत होता, आज तू देव मानायला लागला. मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या, तू देव मानायला लागला. जर तू सापडला असता तुला सराटी अंतर्बलीत लोटांगण घ्यायला यायला लागला असतं. मला एक कळत नाही. काल मी मीडियाला बोललो आझाद मैदानावर मुंबईच्या, काल आझाद मैदानावर मुंबईच्या बोललो, सदावर्त्या चकण्या. सराटी अंतर्वळीत आंबड तालुक्यात सभा झाली. त्या सभेला जत्रा तू मुंबईत बसून म्हणतो. मुंबईत जाऊन त्याला म्हटलं, चकण्या डोळ्याच्या हिम्मत असेल तर ये. तुला मी पिसाळ्याला कुत्रा मुंबईत येऊन म्हणतो ये, तुझ्यात हिम्मत असेल तर. लाईव्ह मीडियावर बोलत होतो, प्रतिक्रियाच आली नाही. पोरानं म्हणलं लावा त्याला फोन. फोन लावला आणि मी बोललो. मा फोन उचलीत नाही, ते ब्लॅकलिस्ट मध्ये. हा फोन लावला पोरांनी, माझ्याकडे दिला. म्हणलं सदावर्ते साहेब, देठे महाराज बोलतोय. काय रे बाबा, काय काम रे बाबा तुझं? घेतलं आरक्षण, घेतलं साहेब, उद्या जी आर भेटणार आहे. भेटू दे भेटू दे. अरे कायम भुंकल्या. मला तू घटनेचा अभ्यास कर, घटनेचा अभ्यास करून मला फोन कर. म्हणलं तू घटना मला शिकू नको. आमच्या बाबासाहेबांनी आमच्या शिवरायांना आदर्श समोर ठेवून घटना लिहिलेली आहे. चकण्या तू घटना शिकू नको. जाती जातीत भांडणं लावायची तू कामं करतो. कायम भुंकण्याचं काम. कुणी किती बोंबललं ना, जरांगे पाटलांनी एकाच वाक्यात सांगितलं होतं, तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार. आणि ते आज घेतलंय. आजचा तो ऐतिहासिक दिवस आहे आणि मराठ्यांच्या इतिहासातला सुवर्ण दिन आहे. पुढच्या वर्षी 27 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपला समाज आज स्वातंत्र्य झाला. कोणत्या ओबीसी जातीच्या कोणत्याच लोकांबद्दल कधी वाईट बोलू नका. सगळे आपले, त्यांना सांगा. आपण एक मराठा लाख मराठा म्हणलो की ते म्हणायचे एकच पर्व ओबीसी सर्व. त्याला म्हणा ओबीसीचा मोर्चा असला, आम्हाला संघ घेऊन चला, आम्ही ओबीसी झालो. आता कोणालाच विरोधात बोलायचं नाही. हा कोणला, आता भुजबळ साहेब आपले नेते, आपण ओबीसी झालो. कोण्याच नेत्याबद्दल बोलायचं हा, कारण 6 महिन्यात भुजबळ साहेबच म्हणणारे आमचे ओबीसीचे नेते मनोज जरांगे पाटील. म्हणून जातीत जातीत भांडायचं नाही. लई कुत्रे पाठवले. सगळे छत्रपतींच्या काळामध्ये सगळेच होते. सगळे त्या ठिकाणी आरक्षणाच्या विरोधात भुंकले. पण त्या ठिकाणी आरक्षण भेटलेले. कुणी किती भोकलं तर काही फरक पडणार नाही. मुंबईमध्ये मराठे गेले, मुंबईत येऊ सुद्धा दिलं नाही त्यांनी. वाशीपर्यंत आले. नवी मुंबईतून मुंबईकडे जाताना त्यांनी सांगितलं, बॉस जरांगे पाटील तुम्ही काही येऊ नका बा, पुढं येऊ नका. तुम्ही नुसते मुंबईत शिरले तर सगळं जाम झालंय. तुम्ही काही मुंबईत येऊ नका. मुंबईत आझाद मैदानला आलं तर तुम्ही काय म्हटले, आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. त्यांनी येऊच नका म्हणून सांगितलं. आरक्षणाच्या विरोधात लई लोक बोलले, लई सरकारनं प्रयत्न केले. पण आपल्यासारखा मराठा समाजाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलासारखा प्रामाणिक नेता मिळाला. मागं ते नारायण राणे उठले मध्येच. मनोज जरांगेने विचार करून बोलावं. आम्ही 96 कोळी मराठा आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. आम्ही कसं घरी आणून द्यायला लागलो का? कोकणामध्ये कुणबी मराठा आणि 96 कोळी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही. आम्ही सोयरी करायला आलो का तिकडं? काय भुंकण्याचं काम. 1.5 फुटाचा नारायण राणे मनोज जरांगेनं चॅलेंज करतो. काय म्हणतो माहिती का? मनोज जरांगेने विचार करून बोलावं, आपली उंची किती, आपण बोलतो की तो. मग मी म्हणलं, राणे साहेब तुमचे 2 पोरं आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले ती उंची होणार नाही. 1.5 त्रिक 4.5. आमचे जरांगे पाटले 4.5 फूट उंच आहे. कशाला विरोध? विनाकारण भुंकण्याचं काम. समाज मोठा आहे, समाज लढवाई आहे, मागणी प्रामाणिक आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा समाज आहे. आरक्षण भेटणार होतं
विखुरलेल्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजात जन्मलेल्या गद्दार दलाल समन्वयकांनी समाजाच्या नावावर सरकार दरबारी जाऊन मॅनेज होऊन पैसे घेऊन स्वतःची दुकानदारी चालवली, स्वतःचे पोटं भरले, समन्वयक म्हणून घेणारी एसटीने फिरणारे कोटीच्या गाडीत फिरायला लागले, समाजाची फसवणूक झाली. 300 आत्महत्या झाल्या आरक्षणासाठी. 300च्या घरात पोरं पोरींनी आत्महत्या केल्या. आमच्या लेकरांच्या भावना कधीतरी समजून घेणं सरकारने गरजेचं होतं. आज सरकारने आज आरक्षण दिलं नाही. सरकारने आज आरक्षण दिलं नाही. द्यायचं त्यांच्या मनातच नव्हतं. सरकारने दिलं नाही, आम्ही त्यांच्या छाताडावर बसून घेतलंय. त्यामुळे श्रेय सुद्धा कुणाला देता येणार नाही. ते दोघं तर विरोधातच होते, देवेंद्र मामा आणि अजित दादा. मामा आणि दादा लेख काका तरी जरा बरं होतं, बोलत तर नव्हतं कमीत कमी विरोधात. ते चष्मा वर करायचं, दाढीला सोप द्यायचं, पण ते बरं होतं जरा बोलायचं. विनाकारण समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम. समाज एक झाल्याच्या नंतर आणि नेता प्रामाणिक असला ना तर काय होतं त्याची प्रचिती आज आली. मी खरं सांगू तुम्हाला, मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवरायांच्या विचाराचे खरे वारसदार आहे. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराय यांच्यानंतर मराठ्यांनी कुणाला देव मानावं तर फक्त मनोज जरांगे पाटलांना. असा योद्धा होणं नाही. खरं सांगू, त्या माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे. अनेक त्या माणसासाठी ऑफर आल्या, सगळं काही मिळालं असतं, पण त्या माणसानं सांगितलं नाही, जोपर्यंत माझ्या गोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांच्या लेकरांच्या पदरामध्ये आरक्षण नावाचा हक्क पडत नाही ना, तोपर्यंत स्वतःच्या घरी सुद्धा जाणार नाही. तो माणूस आजही 29 ऑगस्टला घर सोडलेलं आहे. 29 ऑगस्ट पासून तर आता 29 जानेवारी आहे. मला वाटतं 6-7 महिने उलटत आहेत. तो माणूस सराटी अंतरवलीपासून 2-3 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे. अजून तो माणूस घरी गेला नाही. हा त्याग आपण विसरू शकत नाही. हे कशासाठी केलं जातंय, हे काय करायचंय? मी तर सांगेल, पाटील तुम्ही जे मराठा समाजावर उपकार केले ना, हे आम्ही फेडूच शकत नाही. तुकाराम महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं तर अभंगाचं दुसरं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, संतांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करताना आमचा अनमोल किमतीचा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी उपकार फिटणार नाही. वा मुळे महाराज, वा वा, काय सुंदर गातात मुळे महाराज, वा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही मुळे जरी असले ना, मी देठे बर का. सुंदर महाराज, गोड स्वभावाचे, आपल्या परिसरामध्ये बिचारी सप्ताहामध्ये चांगलं योगदान असतं. संत या जगावर उपकार करतात, ते उपकार फिटू शकणार नाही. फेडण्याचा प्रयत्न केला, जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला ना तरी उपकार फिटणार नाही. जरांगे पाटलांनी सुद्धा त्याग केला, समाजाला न्याय दिला. तिथं आलो आणि कीर्तनाला यायच्या अगोदर बसलं तर यांनी सांगितलं, बुवा आज नुसतं आरक्षणावर होऊ द्या. काय नुसतं एक जण तर म्हणे देवाला खिशात ठेवा. फार महत्वाची गोष्ट आहे, ऐतिहासिक दिवस आहे. इतिहासाचे ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालो. त्या माणसाच्या मागे जन्मत आहे, त्या माणसाचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आणि तो माणूस, दैवी शक्ती त्या माणसाच्या पाठीमागे उभी आहे म्हणून समाजाने एवढं स्वीकारलं. आणि खरंच दैवी शक्ती आहे का, खरंच मनोज जरांगे मराठ्यांच्या मनातला देव आहे का, हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, सराटी अंतरवडीतली सभा आणि मुंबईच्या लोकांची गर्दी पहा. आणि सरकारला जर एवढं करून पण पटत नसेल तर सरकारला चॅलेंज आहे आपलं. उद्या बोलणार आहे मी पत्रकार परिषदेमध्ये. सरकारला चॅलेंज आहे आपलं. तुम्ही सरपंचाची निवड जनतेतून करता, नगराध्यक्षाची जनतेतून करता, महापौरची निवड जनतेतून करता, आमदार आणि खासदाराची निवड जनतेतून करता. एकदा मुख्यमंत्र्याची निवड जनतेतून होऊ द्या, जरांगे पाटलाला उभा करा. जर नाही मुख्यमंत्री झाले ना तर मराठा नाव लावून सोडून देईल. जरांगे पाटला ताकद उभी, ताकद तयार झालेली आहे. म्हणून
त्या माणसाच्या मागे उभं राहा. संत या जगावर उपकार करतात. सहज बोलून हिताचा उपदेश करता. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती विठोबा रखुमाई.